लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात सटाणा पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रात वेळोवेळी केलेल्या धडक कारवाईमध्ये तसेच दारूबंदी कायद्यानुसार केलेल्या धाडसत्रात 311 गुन्हे दाखल करण्यात येऊन 65 गुन्ह्यातील सुमारे 3,71,000 रुपये किमतीची दारू उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमक्ष काल नष्ट करण्यात आली। धुळे लोकसभा व बागलाण विधानसभा मतदारसंघातील निवडणूक आचारसंहिता काळात सटाणा पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन केले होते व ठिकठिकाणी अवैधरित्या चालत असलेले दारू दुकानाचे धंदे बंद करण्यात आले होते। याच अनुषंगाने निवडणुकीत सटाणा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये वेळोवेळी दारूबंदीच्या कारवाईमध्ये सर्वाधिक सुमारे 311 इतके सर्वाधिक गुन्हे दाखल केले होते। यावेळी टाकण्यात आलेल्या धाडसत्रात सुमारे 65 गुन्ह्यामधील सुमारे 3,71,735 इतक्या रुपयांचा मुद्देमाल सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी उत्पादन शुल्क अधिकाऱ्याच्या समक्ष नष्ट करून धडक कारवाई केलेली आहे। निवडणूक आचारसंहिता काळात सटाणा पोलिसांनी अत्यंत बेधडक मोहीम राबवून दारूबंदी कायद्याने अनेक ठिकाणी धाडी टाकून अवैध दारू धंदे बंद करून मुद्देमाल जप्त केले होते। ही जप्त केलेली दारू नष्ट करण्यात आली आहे असे प्रतिपादन सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना सांगितले आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बागलाण प्रतिनिधी